कामगार एकजुटीचा हम सब हमार यूनियन हमार यूनियन। नमस्ते। महावितरणमधील 7 कृती समिती यांनी 72 तासाचा प्रशासनाच्या वारंवार मीटिंगमध्ये कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता 72 तासाचा जो संप आहे आज त्याचा दुसरा दिवस आहे। या निर्भेट प्रशासनानं अद्यापपर्यंत कोणतीही पॉझिटिव्ह भूमिका न घेतल्यानं सर्व आम्ही कामगार अभियंते सर्व संपात आहोत व आमचा सर्व संप 100% यशस्वी असून कोणीही आमचा सभासद कामावरती नाही। तसेच या सभासद या आमच्या कामगार किंवा अभियंत्याच्या मागण्या कोणतीही पगारवाढ करा किंवा कुठलीही पद्धतीची आर्थिक मागणी नसून ही अस्तित्वाची लढाई आहे। यामध्ये सगळे जे काही महावितरण आहे ते भांडवलशाहीच्या घशात घालून ग्राहकांना शेतकऱ्यांना व कामगारांना वेठीस धरण्याचं हे प्रशासनाचं कुकर्म वर्णन चालू आहे। यामध्ये आता सर्व सभासदांची 72 तास झाल्यानंतर सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाची कुठलीही भूमिका न होण्याकारणानं हा संप बेमुदत करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे आम्ही वरिष्ठ पदाधिकारीकडे मागणी सर्व स्तरातून होत आहे व आम्ही बेमुदत संप करणार आहोत। गेल्या 2 दिवसापासून महावितरण कंपनीचा या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधामध्ये तीव्र संप पुकारलेला आहे आणि हा संप 100% त्या ठिकाणी यशस्वी झालेला आहे। कारण हा संप जो आहे हा महावितरणचा खाजगीकरणाला विरोध, रिस्ट्रक्चरिंगला विरोध, ज्या आमच्या त्या ठिकाणी पोस्ट आहेत कामगारांच्या त्या ठिकाणी अबोलिश करण्याचा प्रयत्न आहे। याच्यामध्ये कामगारांचा हित आहे, समाजाचा हित आहे, ग्राहकाचं नुकसान आहे। म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आम्ही सर्व कर्मचारी आणि कृती समितीतील सर्व या ठिकाणी सभासद बांधव तीव्र त्या ठिकाणी विरोध करत आहोत। कारण बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी खाजगीकरण होत आहे, अदानीचे मीटर बसवले जात आहेत, या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवून अनेक संघटनाला त्या ठिकाणी रस्त्यावर येण्याचं त्या ठिकाणी पाप या प्रशासनाने केलेलं आहे। त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून या कारणाने हा संप उद्या देखील होतोय आणि तो संप 100% यशस्वी होतो। याच्यात शेतकऱ्याचं अहित आहे, मोठमोठ्या उद्योजकांचं त्या ठिकाणी अहित आहे, समाजाचं अहित आहे। म्हणून त्या भारताला उज्ज्वल आणि भविष्याचा सुंदर भारत जर बनवायचा असेल तर या कामगारांचे विचार तुम्ही पहिल्यांदा मुळात केले पाहिजेत आणि त्या विचाराच्या जोरावरच या ठिकाणी हे आंदोलन आम्हाला 100% यशस्वी करून प्रशासनाला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे। प्रशासनाला आम्ही विनंती केली, अनेक आमच्या मीटिंग झाल्या, परंतु प्रशासनाने कुठली भूमिका आमची त्या ठिकाणी ऐकून घेतलेली नाही। म्हणून आम्हा सर्व कामगारांना या ठिकाणी रस्त्यावरती यावं लागलेलं आहे। कामगार एकजुटीचा, संयुक्त कृती समितीचा। सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो 72 तासाचा संप पुकारलेला आहे त्यामध्ये कोणत्याही कामगाराने आर्थिक मागणीसाठी हा संप पुकारलेला नाही। हा पूर्ण संप आहे तो फक्त आपल्या सर्व कामगारांचा, सर्व महाराष्ट्रातल्या असलेल्या जनतेचा आणि सर्व जनतेच्या हितासाठी म्हणून हा आम्ही संप पुकारलेला आहे आणि हा आमचा संप पूर्णपणे 100% आम्ही यशस्वी केलेला आहे, याची आम्ही ग्वाही देतो।